एका गावामध्ये संपत नावाचा 20 वर्षाचा मुलगा राहायचा। संपत एक अनाथ मुलगा होता जो गावाच्या चौधरीच्या ढाब्यावर जेवण बनवायचं काम करायचा। लवकर लवकर हात चालव संपत, ग्राहक टेबलावर खाली बसलेले आहे। आज मी दाल मखनीची वेगळी रेसिपी बनवतोय चौधरीजी, बघाल आजची डाळ खाऊन लोक बोटं चाकत राहतील। अरे बोटं चाकायची गोष्ट नंतर करशील, लवकर जेवण घेऊन ये जा। बस चौधरीजी, काही वेळ अजून थांबा, आता 5 मिनिटात मी सगळ्या ग्राहकांना भोजन लावतो। चौधरी किचन मधून बाहेर निघाला। काही वेळानंतर संपत बाहेर येऊन ग्राहकांना भोजन देतो। संपतच्या हाताची बनलेली दाल मखनी सगळ्या ग्राहकांना खूप आवडली। त्याच ग्राहकांमधला अर्जुन चौधरीकडे येऊन बोलला, आजच्या दाल मखनीचा काहीच जवाब नाही चौधरी साहेब, पोट तर भरलं पण मन नाही भरलं। आता मी काय करू शकतो अर्जुन, माझ्या ढाब्याचं जेवणच इतकं चांगलं बनतं की लोकांचं पोट तर भरून जातं पण मन नाही भरत। माझी बायको खूप चांगलं जेवण बनवते। ही काय गोष्ट करत आहात चौधरी साहेब, तुमची बायको तर फक्त तुमच्या बाजूला बसून पैसे कमवत राहते, जेवण तर आपल्या गावाचा संपत बनवतो, त्याची तारीफ करण्यामध्ये काय तुमचा हल्ला कडवा होऊन जातो का? एवढं बोलून अर्जुन तिथून निघून गेला। चौधरी रागात येऊन आपल्या बायको रुक्मिणीकडे बघून बोलला, बघतीयस तू, किती वेळा म्हटलं आहे तुला की तू पण रसोई घरात संपतचा हात बटवत जा। मी एका वेळेला फक्त एकच काम करू शकते, या तर मी पैसे मोजू शकते, नाहीतर किचन मध्ये जाऊन कुर्सी लावून बसू शकते। तू पूर्ण मूर्खच्या मूर्खच राहतील। जरा विचार कर, जर उद्या हा संपत आपला ढाबा सोडून चालला गेला तर काय होईल? लोकांना त्यांच्या हाताच्या बनलेल्या पदार्थांचा स्वाद लागला आहे, म्हणून मी लोकांना सांगतो की हे भोजन त्याने नाही पण तू बनवलं आहे, पण तू माझ्या गोष्टीला समजतच नाही। तुम्ही एकदम बरोबर बोलत आहात, हा विचार तर माझ्या मनात आलाच नाही। उद्यापासून मी पण संपतच्या बाजूला खुर्ची लावून बसून राहील। दुसरे दिवस संपत जेव्हा ढाब्यावर आला तर चौधरी संपतकडे बघून बोलला, संपत, आजपासून माझी बायको तुझ्यासोबत रसोई घरात असणार। चौधरी साहेब, मालकीनला का त्रास देत आहात? मी आहे ना जेवण बनवायला, जेवढं म्हटलं आहे तेवढं कर, यापेक्षा जास्त नाही। ठीक आहे चौधरी साहेब, जी पण तुमची मर्जी। रुक्मिणी त्या दिवसापासून संपत बरोबर किचन मध्ये बसायला लागली। काही दिवसानंतर चौधरीने सगळ्या ग्राहकांना हा विश्वास दिलवला की जे भोजन त्या सगळ्यांना दिलं जातं ते भोजन त्यांची बायको रुक्मिणी बनवते। एक दिवस संपत कामाला जायसाठी आपल्या घरापासून बाहेर निघालाच होता की तिथे चौधरी साहेब आले। चौधरी साहेब तुम्ही? मी तर ढाब्यावरच येत होतो। मी तुला इथे हे सांगायला आलो आहे की आता तुला माझ्या ढाब्यावर काम करायची काही गरज नाही आहे। ही काय गोष्ट करतात तुम्ही चौधरी साहेब? जेवढं मला माहीत आहे मी तर खूप मेहनतीनं काम करतो तुमच्या इथे, आणि मी तुम्हाला कसलीच शिकायचा मौका दिला नाही। मला ह्या गोष्टीशी काहीच फरक पडत नाही संपत, तुझ्यामुळे माझ्या ढाब्याचं नाव बदनाम होत जात होतं। ही काय गोष्ट करतात तुम्ही चौधरी साहेब? जितकं मला आठवतं जेव्हापासून मी ढाब्यावर काम करतोय तेव्हापासून तर तुमचा ढाबा जास्त चालू लागला आहे। हो जास्त चालू लागला आहे, पण फक्त तुझ्या नावावर। जर मी तुला अजून काही दिवस कामावर ठेवलं असतं तर बहुतेक माझ्या ढाब्याचं नाव चौधरी ढाब्यावरून बदलून संपत ढाबा झालं असतं। असं नका करू चौधरी साहेब, मी अनाथ आहे आणि मला याच्या व्यतिरिक्त अजून काही काम नाही येत। ती तुझी समस्या आहे, माझी नाही। आज नंतर माझ्या ढाब्याच्या आसपास पण कुठे दिसलं ना तर पाय तोडून गावाच्या बाहेर फेकून टाकेल मी। एवढं बोलून चौधरी रागात तिथून निघून गेला। संपत बेरोजगार झाला आणि थकून हारून संपत गावाच्या मुखियाकडे गेला। मला सगळं माहित आहे संपत की चौधरीने तुझ्यासोबत काय केलंय, पण तुला तर माहित आहे की चौधरी माझ्यापेक्षा खूप जास्त ताकदवर आणि धनवान आहे, त्याचं मी काय बिघाडू नाही शकत। मुखियाजी, मी तुमच्याशी चौधरीसोबत लढायची गोष्ट नाही करत आहे, मी तर फक्त तुमच्याशी काही मदत मागतोय। तुम्हाला तर माहीत आहे मुखियाजी की मी एक अनाथ आहे। काही वर्ष आधीच माझे आई बाबा मला एकटं सोडून चालले गेले आणि मी आपलं गाव सोडून कुठे जाऊ नाही शकत। तुला म्हणायचं काय आहे? मुखियाजी, मला फक्त जेवण बनवायचं आहे। तुझे बाबा पण खूप चांगले बावर्ची होते। मुखियाजी, मला फक्त थोडी मदत करा तुम्ही, मला पण आपल्या गावात आपला स्वतःचा ढाबा उघडायचा आहे। थोडं धन द्याल का तुम्ही मला? जे माझा ढाबा चालू लागेल त्यामध्ये मला सगळे पैसे वापस करून टाकील। ठीक आहे, गावात जी माझी खाली जमीन पडलेली आहे तू गावात तिकडे आपला ढाबा उघड,
त्यासाठी तुला जितकं पण धन लागेल ते मी तुला द्यायला तयार आहे. मुखियाचं बोलणं ऐकून संपत खुश झाला. संपत खूप मेहनतीने खाली जमिनीवर ढाबा बनवायला लागला. खूप मेहनत केल्यानंतर संपतने तिथे एक ढाबा उभा केला. काही दिवसानंतर संपतच्या ढाब्यावर ग्राहक यायला सुरू झाले आणि हीच गोष्ट चौधरीला त्रास द्यायला लागली होती. ज्या गोष्टीची मला भीती होती तेच झालं रुक्मिणी. त्या नालायकानं आपला धाबा गावात उघडला. आता ग्राहक माझ्या ढाब्यावर कमी आणि त्याच्या ढाब्यावर जास्त जातात. तुमच्या आत तर एका कोल्ह्यासारखी बुद्धी आहे. त्या बुद्धीचा वापर करा आणि त्याचा ढाबा बंद करून द्या. तू बरोबर बोलतेस एकदम. मला माझ्या लांडग्यासारख्या बुद्धीचा काहीतरी वापर करावाच लागेल लवकर. चौधरीने खूप चालाकीने एका ग्राहकला आपल्या बोलण्यामध्ये फसवलं. तो ग्राहक संपतच्या धाब्यावर जाऊन हळूच जेवणामध्ये चौधरीने दिलेली औषध टाकून देतो. त्या दिवस ज्यांनी पण संपतच्या ढाब्यावर जेवण जेवलं त्या लोकांचं पोट बाद झालं. दुसऱ्या दिवस संपतच्या ढाब्याच्या समोर गावाच्या लोकांची गर्दी जमली. एक माणूस रागात येऊन संपतला बोलला, तुझा ढाबा का चालू लागला? तू आपला अवकात विसरला? हे काय म्हणत आहात तुम्ही? मी काय केलंय? काय केलंय? अरे काल तुझ्या ढाब्यावर मी डाळ खाल्ली होती. तेव्हापासून माझं पोट बिघडलंय आणि इथे जितके पण लोक उभे आहेत त्या सगळ्यांचं पोट खराब आहे. या सगळ्याचा जबाबदार तू आहेस. तू नक्की भोजनामध्ये काही ना काही मिळवलं आहे. तुम्हाला गैरसमज झाला आहे. मी जेवणात काहीच नाही मिसळलं आहे. आज नंतर आमच्यातला कोणीच तुझ्या ढाब्यावर जेवण करायला येणार नाही. आपलं जेवण बनवून स्वतःच खाऊन घेशील. एवढं बोलून तो माणूस तिथून निघून गेला आणि संपत डोळ्यांमध्ये अश्रू घेऊन आपल्या ढाब्यावर बसला. संपत परत बेरोजगार झाला होता. काही दिवसानंतर संपतच्या ढाब्यावर मुखिया येऊन बोलला, संपत, तू माझ्याकडनं जे पैसे घेतले होते ते मला वापस कधी देशील? मुखियाजी, तुम्हाला तर माहीत आहे की माझ्या ढाब्यावर कोणी ग्राहकच येत नाही आहे. तर सगळं मला नाही माहीत संपत. मला माझे पैसे हवे आणि ते पण व्याज सकट. मुखियाचं बोलणं ऐकून संपत खूप विचित्र प्रकाराने घाबरला. आपल्या मधात व्याजाची तर कुठली गोष्टच झाली नव्हती. मी बोललो होतो तू ऐकून असेल शकला. नको विसुदर, मला माझे पैसे व्याज सकट मला नाही मिळाले तर तुझं घर पण तुझ्याकडून मी घेऊन टाकेल आणि त्याला विकून पैशांची भरपाई करणार. असं करू नका मुखियाजी, मी अनाथ आहे. जर माझ्याकडनं तुम्ही माझं घर पण घेऊन टाकाल तर मी कुठे जाणार? तुला 2 दिवसांची मुदत देतोय. एवढं बोलून मुखिया तिथून निघून गेला. 2 दिवसानंतर मुखियाने संपतला ढकलून त्याच्या घराच्या बाहेर टाकलं आणि त्याचा ढाबा पण तोडून टाकला. संपत डोळ्यामध्ये अश्रू घेऊन एका हायवेच्या घनदाट झाडाच्या खाली बसून आपल्या किस्मतवर रडू लागला. संपतला रडत रडत सकाळपासून संध्याकाळ झाली होती. तेव्हा त्याने बघितलं की त्या झाडावर एका पक्षीचं घर बनलेलं होतं, ज्याच्यावर एक चील एकसारखी फिरत होती. ह्या गरुडाला हाकलावं लागेल, नाहीतर त्याचं घर तर तोडून टाकील. माझं घर वाचलं तर कुठलंच गाववाला नाही आला, पण मी ह्या मोका जनावराचं घर नाही तोडू देणार ह्या गरुडाला. संपतने दगड मारून त्या चीलला तिथून पळवून लावलं. तेव्हा तिथे एक चमत्कार झाला. त्या घोसल्यामध्ये बसलेली ती पक्षी संपतच्या समोर येऊन बसली आणि एक तेज धमाक्यामध्ये एक खूप सुंदर मुलगीमध्ये परिवर्तित झाली. कोण आहात तुम्ही? खूप वर्ष पहिला एका श्रापमुळे मला पक्षी बनवून ह्या घोसल्यामध्ये कैद केलं गेलं होतं. जर काय तू त्या चीलला नाही पळवलं असतंस तर तो चील मला मारून माझा घोसला तोडून दिली असती. तो एक चीलच्या रूपामध्ये राक्षस होता. पण तुम्ही तुमच्या असल रूपात कशा आलात? मला बोललं गेलं होतं की जेव्हा पण कठीण परिस्थितीने गुजरणारा एका माणूस, एक खरा माणूस तुझी मदत करीन तर तुझं हा श्राप समाप्त होऊन जाईल. आणि बघ, मी मुक्त झाले. तू माझी मदत केला आहेस तर मी पण तुझी मदत करील. मी तुझ्याबद्दल सगळं काही जाणते. तुम्ही माझी मदत कशी करू शकता? का नाही करू शकत? तू खूप चांगले जेवण बनवतोस. बस तुझ्याकडे पैसे नाही आहेत. एक घर होतं ते पण तुझ्याकडून कुणीतरी घेतलं, पण काही हर्ज नाही. तू ज्या घोसल्याला तुटल्यापासून वाचवलंस तोच घोसला आजपासून तुझं घर होईल आणि ह्या घोसल्यामध्ये तुझं खुदचं बनलेलं घोसला रेस्टॉरंट असेल. एवढं बोलून त्या सुंदर मुलीने आपला हात घोसल्याच्या समोर केला.
तेव्हा एका तोडताड धमाक्याने तो घोसला एका रेस्टॉरंटमध्ये परिवर्तित झाला, ज्याच्या पायऱ्या खूप जास्त चांगल्या लाकडानं बनलेल्या होत्या. हा घोसला रेस्टॉरंट आजपासून तुझा आहे. तुला इथून कोणच नाही काढू शकतं. जेव्हा पण कोणी तुला इथून ढकलून काढायचा प्रयत्न करेल तर त्याचं स्वतःच काहीतरी वाईट होऊन जाईल. एवढं बोलून ती सुंदर मुलगी तिथून गायब झाली. संपत त्या रेस्टॉरंटच्या आत जातो. त्याने बघितलं की रेस्टॉरंट आतून एका 5 स्टार हॉटेल सारखं होतं, जिथे एक पासून एक महागाची टेबल ठेवलेली होती आणि एक 5 स्टार हॉटेल सारखीच प्रत्येक सुखसुविधा तिथे होती. काही वेळानंतर संपत तिथे आरामची झोप झोपला. दुसऱ्या दिवस संपत नाश्ता करून खालती उतरलाच होता की तेव्हा त्याच्या समोर एक कार येऊन थांबली. त्यातून एक सुंदर तरुण बाहेर निघाला आणि संपतला बोलला, हा काय प्रकारचा रेस्टॉरंट आहे भाई? असे रेस्टॉरंट तर मी फक्त विदेशांमध्ये बघितले, पण ते पण फक्त फोटोजमध्ये. हे माझं रेस्टॉरंट आहे, घोसला रेस्टॉरंट. माझ्या रेस्टॉरंटमध्ये प्रत्येक प्रकारचे भोजन उपलब्ध आहे. काय तुम्हाला आपलं रेस्टॉरंट दाखवू शकतो? दाखवायचं काय साहेब? माझे पहिले ग्राहक आहात तुम्ही. तुमच्यासाठी आजचं जेवण मुफ्त आहे. संपतने त्याच्यासाठी खूप चांगलं जेवण तयार केलं. जेवण करून तो माणूस बोट चाटत चाटत बोलला, विश्वास कर, मी एकापेक्षा एका मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये जेवलोय. याच्यापेक्षा जास्त स्वादिष्ट जेवण मी आपल्या जीवनात कधी नाही जेवलो. मी एका खूप मोठ्या कंपनीमध्ये ॲडव्हर्टाइजमेंटचं काम करतो. तुला हवं तर मी तुझ्या घोसला रेस्टॉरंटचं ॲडव्हर्टायझिंग करू शकतो. तुझं रेस्टॉरंट फेमस होऊन जाणार आणि इथे ग्राहकांची भीड लागून जाईल. जर असं कराल तर माझ्यासाठी ही खूप चांगली गोष्ट असेल. तो माणूस हसत हसत तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवस त्या रेस्टॉरंटमध्ये शहरमधून येणाऱ्या लोकांची खूप गर्दी जमलेली होती. त्या गर्दीमध्ये खूप मोठे मोठे नेता, पत्रकार आणि खूप सगळे श्रीमंत लोक होती. संपतचा घोसला रेस्टॉरंट काहीच महिन्यामध्ये पूर्ण इंडियामध्ये पसरला होता आणि हीच गोष्ट चौधरी आणि मुखियाला खूप त्रास देत होती. तो फक्त नावाचा मुखिया आहे. तुझ्यापासून एक छोटंसं काम नाही झालं. तो जेवढा बोलला होता त्यापेक्षा जास्त करून दाखवलं होतं मी. अरे तू तर फक्त त्याला आपल्या ढाब्यावरनं काढलं होतं. मी तर त्याच्याकडनं त्याचं घर पण घेऊन टाकलं. त्याची किस्मत एवढी चांगली आहे तर आता मी काय करू शकतो? आता या गोष्टींची काय फायदा मुखिया? त्याच्या घोसला रेस्टॉरंटमध्ये शहरातले श्रीमंत लोक येतात आणि गावातल्या लोकांना तो आपल्या रेस्टॉरंटमध्ये मोफत जेवण देतो. तो सगळ्यांना रोजगार देतोय आणि तरक्की करतोय आणि इथे आपण हातांवर हात ठेवून बसले आहोत. तुला हवं काय आहे? मला हे पाहिजे की त्याच्या घोसला रेस्टॉरंटमध्ये आग लावून टाकावी. तर मग वाट का बघावी? चल जाऊन आज रात्री हे शुभ काम करूनच टाकू. मुखिया आणि चौधरी पेट्रोल घेऊन त्या झाडावर पोचले. त्यांनी त्या झाडावर पेट्रोल टाकलं, पण जसंच त्यांनी आग लावायचा प्रयत्न केला, अचानक त्यांच्या अंगावर एक विचित्र जळण व्हायला लागली आणि ते खूप जोरात ओरडायला लागले. संपत आणि सगळे ग्राहक रेस्टॉरंटच्या खाली आले. अरे तुम्ही दोघांना काय झालं? तुम्ही दोघं ओरडत का आहात? आम्हाला माफ कर संपत. आम्ही तुझ्या घोसला रेस्टॉरंटमध्ये आग लावायला आलो होतो, पण आम्ही जशीच आग लावायचा प्रयत्न केला आमच्या शरीरात खूप जास्त जळू लागलं. आज तरी चूक केली मुखियाजी, पण यानंतर ही चूक कधी करू नका. तेव्हा त्या घोसला रेस्टॉरंटच्या आतून एक भारी आवाज आली. या दोघांना म्हणा की आता हे गाव सोडून चालले जावे, नाहीतर त्यांच्या शरीरातली जलन जगातला कुठलाच डॉक्टर ठीक करू शकणार नाही. मला हे म्हटलं गेलं होतं की कोणी पण या घोसला रेस्टॉरंटला नुकसान पोहोचण्याचा प्रयत्न करेल तर तो खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये पडेल. मुखिया आणि चौधरीने संपतचं बोलणं ऐकण्यामध्येच भलाई समजली. ते रातोरात गाव खाली करून तिथून पळून गेले. संपत आज पण घोसला रेस्टॉरंट चालवतो.